उषाताई शंकराच्या मंदिरातून घरी आल्या होत्या. घरी आल्याबरोबर त्यांना विष्णूजी म्हणजे आपल्या पतीला त्यांनी प्रसाद दिला. तेव्हा विष्णूजी म्हणाले, तू शंकराची खूप मोठी भक्त आहेस ना, तुला आवडेल का आपण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आलो तर? त्यावर उषाताई म्हणतात की काहीही काय बोलताय, या वयात आता आपण कुठे जाऊ शकतो का? 12 ज्योतिर्लिंगास म्हणजे विष्णूजी म्हणतात, का नाही जाऊ शकत आपण? यावेळेस जे पेन्शनचे जे पैसे येतील त्या पैशामध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगाला जाऊया, तेही विमानाने. उषाताई खूप खुश होतात, पण त्यानंतर म्हणतात, अहो आपली सुनबाई आणि मुलगा काय म्हणेल? ते तयार होतील का आपल्याला पाठवायला? त्यावर विष्णूजी म्हणतात, त्यांना काय विचारायचंय? पेन्शनचे पैसे तर माझे आहेत ना. यावेळेस आपण काही त्यांना घर खर्चाला द्यायलाच नको. त्यावर उषाताई म्हणतात, अहो त्यावरून घरात सतत वाद होतील. त्यावर विष्णूजी म्हणतात, काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, मी सगळी अरेंजमेंट करून घेतो. असे बोलून विष्णूजी मार्केटमध्ये निघून जातात. उषाताई हॉलमध्ये बसून टीव्ही बघत असतात. तेवढ्यात त्यांची सून येते आणि उषाताईंना म्हणते, आज 12 तारीख आहे, अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा संपले आहे. दिवसेदिवस घरातील खर्च वाढत चालला आहे. बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या. आणि आता एक दिवस जरी जास्त झाला तर मग पुढे मी बघेन. पुढे काय करेन हे तुम्हाला ठाऊकच आहे. सुषमा खूप रागाने बोलत होती. त्यावर उषाताई म्हणाल्या, सुनबाई, हा 1 महिना तरी तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार नाहीत, कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत. आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकिटे सुद्धा काढून आणली आहेत. त्यामुळे यावेळी तरी पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही. सासूचे बोलणे ऐकून सुषमा भडकली आणि उषाताईंना मोठ्या आवाजामध्ये म्हणाली की काय म्हणालात तुम्ही? पुन्हा एकदा बोला पाहू. तुम्ही दोघे या वयात फिरायला जाणार आहात? लाज वाटते का तुम्हाला? म्हातारपणात फिरायला जाता आहे म्हणे, थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? कुठे धडपडाल आणि माझे आणखीनच एक काम वाढवून ठेवाल. हे पहा, याची काही गरज नाही फिरायला जाण्याची. गुपचूप घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये पडून राहा आणि जसे आम्ही दोघे सांगतोय तसेच वागत जा. आले मोठे फिरायला जायला, येऊ दे तुमच्या मुलाला, त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम काय केला आहात ते. म्हणते तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवीन नवीन गोष्टी आठवत आहेत. मग बघू तुमचा मुलगा काय म्हणतोय ते. सुषमा आपल्या सासूला खूप जोरजोरामध्ये बोलत होती. आणि उषाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे ऐकून गुपचूप होत्या, कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचे राज्य होते. उषाताईचे पती विष्णूजी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. दर महिन्याला मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला व सुनेला द्यावं लागत असे. आपल्या मर्जीने ते खर्च करत असे. त्या पैशातून खर्च करून ती राहिलेले पैसे स्वतः वापरायची. पण उषाताईंना एखादी वस्तू खरेदी करायची म्हणलं तर तेव्हा विष्णूजीकडे पैसे नसायचे. तेव्हा सासूला पेन्शनमधील 1 रुपया सुद्धा देत नव्हती. पण तरीही विष्णूजी आणि उषाताई सुनेला काहीच बोलत नव्हते, कारण त्यांना असे वाटत होते की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नको. त्यामुळे ते सुनेची कटकट बोलणे ऐकून गपचूप बसायचे. उषाताईंना आठवले की एक दिवस विष्णूजींनी आपल्या पत्नीला 1000 रुपयाची साडी आणली होती. तेव्हा पेन्शनमधील 1000 रुपये कमी असलेली पाहून सुषमा खूप भयंकर रागावली होती आणि आपल्या सासऱ्यांना म्हणाली की यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये 1000 रुपये कमी आहेत, हे कसं काय? तेव्हा विष्णूजी म्हणाले, सुनबाई,
तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे म्हणून 1,000 रुपयाची साडी मी घेऊन दिली, कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एक साडीही खरेदी केली नाही. नेहमी तूच तिला तुझ्या जुन्या झालेल्या साड्या वापरायला देतेस आणि ती जुन्या साड्या ती घरातही आणि बाहेर जातानाही तीच साड्या नेसते. त्यामुळे मी विचार केला की एक साडी तिला घेऊन देऊ. उषाच्या वाढदिवसाला तिला छानशी एक साडी खरेदी करून द्यावी. तेव्हा सुषमा म्हणाली, अरे वा, म्हणजे आता सासूबाई 1,000 रुपयाची साडी नेसणार, ती सुद्धा म्हातारपणात. अरे देवा, पाहतोयस ना या म्हाताऱ्या आणि म्हातारीला, यांना तर काही लाज शरमच वाटत नाही. 1,000 रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते. पण या लोकांना तरी कसे ठाऊक असेल, कारण यांचे तर आयुष्य सर्व खेडेगावामध्येच गेले आहे. त्या दिवशी एक नवी साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने उषाताईंना आणि विष्णूजींना एवढे सुनावले की त्या दोघांनी 2 दिवस घरामध्ये जेवण सुद्धा केले नाही. आणि बिचाऱ्या उषाताई सुषमाने बोललेला एक शब्द आठवून घाबरत होत्या आणि त्या मनात म्हणाल्या की एक साडी घेतली म्हणून सुषमाने इतका गोंधळ घातला. आता तर माझ्या नवऱ्याने दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे आणि तिकीट बुक करण्यासाठी काही आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत. मग आता यावेळेस सुषमा काय बोलेल कोणास ठाऊक. संध्याकाळी उषाताईचा मुलगा घरी आला. तेव्हा आल्याबरोबर सुषमाने बडबड करायला सुरुवात केली. तिने अमितला भडकावले आणि त्याला त्याच्या आईबाबांच्या खोलीमधून पाठवून दिले. अमित खोलीमध्ये आला तेव्हा मोठ्या आवाजात म्हणाला, काय बाबा, तुम्हाला म्हातारपणामध्ये एका ठिकाणी बसावे असे वाटत नाही का? जमिनीवर पाय तुमचे राहत नाही का? तुमचे हे काय मी ऐकतोय, तुम्ही दोघांनी फिरायला जाण्याचा निर्णय घेतला आहे, तेही मला न सांगता. तुमच्या लक्षात आहे का की या महिन्याची 10 तारीख होऊन गेली. 10 तारीख अजूनही तुम्ही तुमची पेन्शन दिली नाही. आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचं ठरवले आहे का बाबा? तुम्ही पेन्शन काढली आणि सुषमाला पैसे न देता बाहेर फिरायला परस्पर निर्णय घेतला, आम्हाला न विचारता, आणि पैसे खर्चही करून टाकले. मग आता या महिन्याचा राशनचा खर्च कोण करणार आहे? लाईट बिल कोण भरणार आहे? हे बघा, मी आत्ता सांगतो, मी माझे पैसे तर घरात देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही, त्यामुळे पेन्शन ही मिळणार नाही. म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतोय, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आम्हाला उपयोगी पडतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाही. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट द्या. त्याचा योग्य वापर होऊ दे, म्हणजे आम्हाला द्या. तुम्हाला दोघांना एवढे पैसे लागतातच कशाला? पैसे कुठेही उधळू नका. आई बाबा, या घरात राहायचे असेल तर तुम्हाला पैसे हे द्यावेच लागतील, आणि जर तुम्ही पैसे दिली नाही तर तुम्हाला घराबाहेर काढेल. विष्णूजी त्यांचे मुलाचे बोलणे ऐकत उभे होते. आज ते सुद्धा रागामध्ये आले. त्यांनी विचार केला होता की आता यापुढे या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाहीत. त्या दोघांचे बोलणे ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी ठरवले होते की आज उगाच गप्प बसून काही ऐकून घ्यायचे नाही. ते म्हणाले, अमित, हे मात्र बरे आहे तुझे. आमचे फिरायला जाणे तर तुला दिसते, पण तुझी स्वतः बायको मुलाला घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का? दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस, तिथून बाहेर येताना जेवण करूनच बाहेर येतोस, आणि आम्ही दोघे घरात डाळ खिचडी बनवून खातो. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही घेऊन का जात नाही? आमच्या 2 भाकरीसाठी तुझा खर्च वाढतो का? मग तुम्ही बाहेर फिरायला जाता, बाहेरून जेवण करून येता, तेव्हा खर्च होत नाही का रे तुमचा?
तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस, पण तेच पैसे घरात खर्च का करत नाहीस? बाहेर जेवायला जाऊन 3,000 खर्च करून येतोस. तेच पैसे तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस? बरोबर आहे, कसा देशील? मला गृहीत धरतोस ना? तुझ्याच पेन्शनमधून हे घर चालवत आहात, तेव्हा तुम्ही दोघे फुकटचा रुबाब दाखवता कशाला? आणि एक देव न करो, पण उद्या जर मी किंवा तुझी आई जर आजारी पडली, तेव्हा मग तू काय करशील? का आमचा दवाखान्याचा खर्च, औषध गोळ्यांचा खर्च? आणि तू हे विसरलास का नाहीस की महिन्यापूर्वी तू आणि तुझी बायको केरळला फिरून आला आहात, तुम्ही दोघे, आणि तुम्ही तुमची 2 मुलं. अरे 4 जणांचा विमानाचा तिकिटाचा खर्च किती आहे ठाऊक आहे ना तुला? तरी दर 2-3 महिन्याला बाहेर फिरायला जातात, तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवले आहे का? की कधी आम्ही तुम्हाला विचारले एवढे पैसे का खर्च करत आहात? मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत, तर बाहेर फिरायला जात आहोत, तर मग याचा तुम्हाला त्रास का होतोय? तेव्हा आम्ही लगेच मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा असे कसे बोलता तुम्ही? तेव्हा बाबा म्हणाले त्यांना, हे बघ अमित, यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचे. जर तू तुझ्या कमाईच्या पैशाने तुझ्या बायकोला लेकरांना फिरवून घेऊन येतोस, तर त्यांच्यावर तू पैसे खर्च करतोस, तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन मी बाहेर जातोय, आणि हे मी माझेच पैसे खर्च करतोय ना. त्याच्यासाठी तुझ्याकडे हात मी पसरवलेले नाही आहेत ना. मी वडिलांचे बोलणे ऐकून अमितला खूप राग आला. नेहमी आई बाबा त्यांचे बोलणे ऐकून गपचूप खोलीमध्ये निघून जात होते, पण आज तर त्याला ऐकवतच होते. हे काही त्याला पचले नाही. अमित म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे. यापुढे तुम्हा दोघांना फुकट खाऊ घालणार नाही. तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांना खर्च उचलू शकेल. असे बोलत अमित खोलीत निघून गेला. विष्णूजी म्हणाले, काय पण मुलगा आहे. आमच्याच पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्या जेवणाचे पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, आपण सून सुद्धा काही कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली की तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतोय ते तुम्हाला दिसत नाही, पण जर आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला दिसते. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे, 2 नातवंड आहेत, त्यांच्या भवितव्यासाठी काही पैसे वाचवावेत. पण नाही, तुम्हाला तर म्हातारपणात फिरायचे आहे. अरे तुम्ही स्वतःच्या मुलाची स्पर्धा करत आहात. काही वाटू द्या, आम्ही अजून तरुण आहोत, पण जरी तुम्ही स्वतःकडे बघा, तुमची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत. नको. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून उषाताई रडायला लागल्या. त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, अहो आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया. पण आता नको. तुम्ही ऐकलत ना ते काय बोलत आहोत ते दोघेही रागात आहेत. उगाच आपण त्यांच्या विरुद्ध वागलं तर ते आपलं जेवण सुद्धा देणार नाहीत. आपल्याला खूप त्रास देतील. त्यांचा आणि ते दोघेही म्हातारपणात आपले जगणे मुश्किल करतील. तेव्हा विष्णूजी म्हणाले, उषा तू अजिबात काळजी करू नकोस. मी असताना तुला कोणीही काही करू शकणार नाही. आतापर्यंत जे बोलले ते बोलले. ते खूप ऐकून घेतलं. आपण पण आता नाही, यापुढे दोघांचं काही सहन करू घेणार नाही. आपण त्या दोघांचं काही सहन करून घेणार नाही. आपण पण आता त्या दोघांचं काही सहन करून घेणार नाही. विष्णूजी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण मन मारून जगायचे नाही. उषा, मी माझ्या लहानपणी गरिबी पाहिली, तरी माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला शिकवले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला गरिबीचीही जाणीव होती. म्हणून मी शिकलो. पण आपल्या मुलांचे तसे नाही. त्याला तर सर्व काही आयतं मिळत गेलं. त्याला गरिबी काय असते हे ठाऊकच नाही.
अगं उषा, अमित लहान असताना आपण त्याला कुठल्याही गोष्टीची कधीही कमी पडू दिली नाही. त्याचा सर्व खर्च आपण उचलला, प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेत, चांगल्या कॉलेजमध्ये त्याला घातलं. मला वाटलं चांगला मुलगा शिकेल तर त्याचा आणि आपल्याही आयुष्याचं सोनं होईल, पण कशात काय. म्हणून पैसे भरून त्याला इंजिनिअरिंगला लावलं, ॲडमिशन घेऊन दिले आणि त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले. विचार केला होता जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणामध्ये सुखाचे दिवस बघता येईल, आरामात राहता येईल, आपल्या जबाबदारीतून मुक्त हो. पण आता म्हातारपणामध्ये तर या मुलानेच आपल्यावरती बंधने घातली आणि आपल्याला आपल्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो आहे. त्यामुळे आपल्याला आपलं मन मारून जगावे लागत आहे. तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती, पण आता आपण सर्व जबाबदारीमधून मुक्त झालेलो आहोत. तर मुलाने सुनेने आपल्याला मुक्त होऊ दिलेच नाही. तू अजूनही या वयात किचनमध्ये काम करत आहेस आणि ही गावभर फिरते. तिला तिच्या चुका सांगितल्या की तिला खूप राग येतो. खरे तर तुझे सर्व चुकले आहे. लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाहीस, सर्व काही स्वतः केलेस. त्यामुळे ती निवांत आहे. ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मला डोळे वटारून बोलते. उषाताई उदास होऊन म्हणाले, आता करायचे तरी काय, आपल्या नशिबात असेच राहणे लिहिले आहे. विष्णूजी म्हणाले, असा राहू शकत नाही. मी जो काही विचार केला आहे त्याप्रमाणेच वागेल. विष्णूजीने दोघांची विमानाची तिकीट काढून आणली. विष्णूजींनी दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळते. त्यांना 15,000 रुपयाची तिकीटे काढले आणि 15,000 रुपये स्वतःच्या जवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकीटे दाखवली. तेव्हा उषाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, आपण जायला नको, राहू द्या, हट्ट सोडून द्या, उगाच घरामध्ये भांडण तंटा नको, आपली सून आपलं जगणं मुश्किल करेल. तेव्हा विष्णूजी म्हणाले, उषा, तुला मी असताना कोणालाही घाबरण्याची काहीही गरज नाही. आपण सुनेचे आणि मुलांचे आश्रित नाही. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत. माझे पैसे मी माझ्या मताप्रमाणे मी खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी उषाताईंना 2 नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी दोन जोड कपडे खरेदी केले. आणि उषाताईच्या हातात पिशवी देत म्हणाले, हे घे उषा, तुझे आणि माझे सामान पॅक कर. 2 दिवसानंतर आपल्याला निघायचे आहे. त्यांचा मुलगा आणि सून सर्व रागाने पाहत होते. तेव्हा अमित आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आता तर मी तुम्हाला या घरात ठेवू शकत नाही. तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जा. तुम्ही जाऊ नका सांगितले तरी तुम्ही जात आहात. मला तर असे वाटते की तुम्ही हे सर्व मुद्दाम करत आहे. त्यामुळे आता तुम्हाला इथे एक क्षणही सुद्धा सहन करू शकत नाही. आता तुम्हाला तुमच्या राहण्याची व्यवस्था दुसरी कुठेतरी करावी लागेल. तेव्हा विष्णूजी मुलाला म्हणाले, आम्ही आमच्या घरात राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभा राहून बोलत आहेस ना, ते घर माझे आहे. माझ्या स्वकष्टाच्या पैशाने खरेदी केलेला आहे. हा फ्लॅट मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला आहे आणि हे घर बांधले होते तेही माझ्या स्वतःच्या पैशाने. आणि कायद्याने म्हणशील तर हे घर सुद्धा आज माझेच आहे. आणि तू मला माझ्या घरातून बाहेर हो म्हणतोस? जाणार नाही. जाणार तर तुम्ही दोघे आहात या घरातून. उद्या मी आणि उषा बाहेर फिरायला जाणार आहोत, तेही 10 दिवसासाठी. नंतर येऊ. या 10 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या राहण्याची सोय दुसरीकडे करायची आहे. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर 12 वाजले होते. त्यांच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता की त्यांचे वडील कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील, त्यांनाच घराच्या बाहेर काढतील. तेव्हा सुषमा म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढलं तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? तुमच्या म्हातारपणामध्ये तुमची काळजी कोण घेईल? शेवटी आम्हीच तुमच्या कामी येणार आहोत. तेव्हा लगेच विष्णूजी म्हणाले, सुनबाई, सर्वात आधी तू तुझ्या डोक्यातून हा गैरसमज बाहेर काढ
की आम्हाला तुमची गरज लागेल किंवा आम्ही तुमच्या घरी दोघेही आश्रित होऊन जीवन जगू. आता आम्हाला तुमच्या दोघांच्या आश्रयाची काही सुद्धा गरज नाही. अगं, माझे घर एवढे मोठे आहे की या घरामध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवीन आणि घर कामासाठी एखादी बाई ठेवेन. मी माझ्या पेन्शनचे पैसे मी माझ्या मर्जीने खर्च करेन. तू आमची काळजी करू नकोस. तू फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचे पुढे कसे होईल. विष्णूजींचा हा राग पाहून ती दंग झाली. विष्णूजी आणि उषाताई दोघेही आपल्या खोलीमध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते दोघेही तयार होऊन खाली बाहेर आले. त्यांच्या हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाचे तिकीट होते. विष्णूजी मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले, आम्ही 10 दिवसानंतर परत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तुमच्या राहण्याची व्यवस्था करा. एवढे बोलून विष्णूजी आपल्या पत्नीचा हातात हात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. आज त्यांचे एक स्वप्न पूर्ण होणार होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. प्लेनमध्ये बसल्यानंतर ते दोघे पती पत्नी खूप खुश होते. उषाताईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. त्यांनी विचार कधी केला नव्हता की त्यांनी कधी विमानाने प्रवास करतील. ते दोघेही 12 ज्योतिर्लिंगाच्या पहिल्या ज्योतिर्लिंगा ठिकाणी पोहोचले. तिथे त्यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि आजूबाजूच्या परिसरातही छान फिरायला लागले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. विष्णूजी म्हणाले, उषा, तू खूप खुश आहेस ना? मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे. किती दिवसातून आपण कधी मनसोक्त जीवन कधी जगलोच नाही. अगं, आपल्याही काही इच्छा असतील की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छा सुद्धा मरून गेल्या आहेत. तेव्हा उषाताई म्हणाल्या, बरोबर बोलला आहात तुम्ही. आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्या चेहऱ्यावरचे हसूच हिरावून घेतले होते. प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हक्क आहे. मग तो तरुण असो किंवा म्हातारा असो. तसेही म्हातारपणामध्ये तर माणसाचं मन अगदी लहान मुलांसारखं होतं. पण आजकालच्या मुलांना ते तर पटतच नाही. फक्त त्यांना स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे. स्वार्थी असतात अशी मुले. आई वडिलांच्या सुखदुःखाबद्दल किंवा इच्छाबद्दल त्यांना काही घेणं देणं नसतं. विष्णूजी म्हणाले, अगं उषा, हे एक बरे आहे. आपल्याला पेन्शन तरी मिळते म्हणून तर आपण आज आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलांशी बोलू शकतो. पण बाकीच्या आई वडिलांचं काय, ज्यांनी सर्व जमापुंजी आपल्या मुलांवरती खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काही शिल्लक ठेवलं नाही. आणि तीच मुले जर आपल्या आई वडिलांना त्रास देत असतील तर मग त्यांच्या आई वडिलांनी काय करायचे बरे? ते बिचारे आपल्या म्हातारपणामध्ये कसे जगत असतील? माझे तर म्हणणे आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत तोपर्यंत आपल्या मुलांना काही देऊ नये. आई वडील असा विचार करतात की जे काही आहे ते सर्व आपल्या मुलांचंच आहे. मग त्याच प्रेमापोटी मुलांना सर्व काही देऊन टाकतात. पण त्यानंतर काही दिवसानंतरच आई वडील मुलांना सुनांना नकोसे होतात. म्हणून तर प्रत्येक आई वडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलाच्या नावी करू नये. प्रॉपर्टी आणि पैसे आपल्या हातात ठेवावी. जर आपल्या हातात सर्व काही असेल तर समजून जायचे की आपलं म्हातारपण सुरक्षित आहे. आणि जर आपल्या जवळ काहीच नसेल तर मग समजायचे की म्हातारपणामध्ये मुलांकडून त्रास हा निश्चित आहे. अगं, आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणून तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावरती विमानाचा प्रवास करत आहोत. नाहीतर आपला मुलगा आणि आपल्याला घराबाहेर जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघे खूप गप्पा मारल्या. 10 दिवस आनंदामध्ये गेले. 10 दिवसानंतर विष्णूजी आणि उषाताई घरी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिलं की अमित डोक्याला हात लावून बसला होता. आई वडील आलेले पाहून त्याने आई वडिलांचे पाय धरले
आणि म्हणाला, बाबा मला माफ करा, माझे चुकले, यापुढे मी तुम्हाला कधी त्रास देणार नाही. आई वडील दोघेही एकमेकाकडे पाहतात. तेव्हा विष्णूजी म्हणतात, सुषमा कुठे आहे? तेव्हा अमित रडायला लागतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही गेल्यानंतर सुषमाला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर पडली. तेव्हा मी तिला एका डॉक्टराकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी एक टेस्ट केला. त्यात तिला एक जीवघेणा आजार झाल्याचे समजले आहे. आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून जमा करून ठेवलेला पैसा सर्व काही त्याहूनही जास्ती आता सुषमाच्या उपचारावरती खर्च करावे लागणार आहेत. आता सुषमाच्या उपचारावर खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतात आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी, मुलांसाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारले नाही की बाबा तुम्हाला खूप खर्च होतोय, मी थोडाफार हातभार लावतो. मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिले नाही, तर मी फक्त घेत होतो आणि म्हणूनच आज देवाने मला सुषमाच्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे. बाबा आज मला खूप पश्चाताप होतोय आणि आमच्यावर खूप मोठे संकट ओढावले आहे. तुम्ही म्हणाला होतात 10 दिवसात घर खाली करा, पण आज मला आणखीन थोडा अवधी द्या, असे म्हणत तो रडू लागला. त्याचे रडणे पाहून उषाताईच्या डोळ्यातून पाणी आले, पण विष्णूजी हाताची घडी घालून उभे होते. ते म्हणाले, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस, त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट दाखव. अमितने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली आणि त्यांनी चेक केले. तेव्हा खरेच वाटलं अमित जे काही बोलत होते ते खरेच होते. विष्णूजीने डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारले की डॉक्टरांचे काय म्हणणे आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील. साधारण 10 लाख रुपये खर्च येईल असे म्हणाले. तेव्हा विष्णूजी म्हणाले, ठीक आहे, उद्या सुनबाईला ॲडमिट करू, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, पैशाची काळजी करू नकोस. पैसे कमी पडले तरी आपली गावाकडची जमीन आहे ती विकू. दुसऱ्या दिवशी अमित सुषमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सुषमावरती उपचार सुरू केले. काही महिन्यांनी सुषमाच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. सुषमा आणि अमित हॉस्पिटलमधून घरी आले आणि उषाताईंनी भाकरीचा तुकडा करून सुषमावरून ओवाळून टाकला. घरी आल्याबरोबर सुषमा आणि अमितने आई वडिलांचे पाय धरले. अमित म्हणाला, बाबा तुम्ही खूप महान आहात. आज सुषमा फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे आणि सुषमाने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढे काही केले. विष्णूजीने अमित आणि सुषमाला उठवले आणि म्हणाले, अमित एक सांगतो, मी हे सर्व फक्त या 2 नातवांसाठी केले आहे. लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला माहीत नाही. असे तेवढ्यात उषाताईने त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आले आणि सुषमा म्हणाली, आई तुम्ही कुठे जात आहात? विष्णूजी म्हणाले, आम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सुषमा म्हणाली, मला माफ करा, मी तुम्हा दोघांना ओळखायला चूक केली. मी खूप त्रास दिला, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधी त्रास देणार नाही. तुमच्याकडून पेन्शनचे पैसे सुद्धा घेणार नाही, पण तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाऊ नका. तेव्हा सुषमा उषाताईला हात जोडून म्हणाले, आई तुम्ही तरी बाबांना सांगा ना, आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. तेव्हा उषाताई म्हणाल्या, अहो मी काय सांगते, सुषमा आणि अमितला त्यांची चूक कळली आहे आणि तसेही ते आत्ताच हॉस्पिटलमधून आले आहे. मग आपण तिच्याजवळ थांबले पाहिजे ना. तेव्हा विष्णूजी म्हणाले, तुझा हाच स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात. जर कोणी 2 गोड शब्द बोलले की तेवढे तुला लगे पुरेसे होत असते. तेव्हा सुषमा म्हणाली, बाबा
तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा. मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, मी पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही. उषाताईंनी सुषमावरती हात उचलला आणि म्हणाल्या, खबरदार, यापुढे निष्पाप मुलांची शपथ घेतलीस तर. तेव्हा विष्णूजी म्हणाले, आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले, तुझे हे रूप यापूर्वी दाखवले असते तर आपल्याला कोणीच त्रास देण्याची हिंमत केली नसती. ते म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा दोघांना एक संधी देतो, पण माझ्या काही अटी आहेत. मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही. मी फक्त 10,000 रुपये देईन. बाकीचे 20,000 रुपये मी माझ्याजवळ ठेवणार आहे, कारण माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधाचा खर्च सुद्धा आहे. आम्हाला सारखे तुमच्याकडे पैसे मागावे लागतात, ते चांगले वाटत नाही. माझेच पैसे तुमच्याकडे मागावे लागतात आणि मला ते मान्य नाही. आणि एक जोपर्यंत आहे तोपर्यंत, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत या घराचे मालक आम्ही दोघे पती पत्नी आहोत, हे लक्षात असू दे. थांब जरा. तेव्हा सुषमा म्हणाली, बाबा, आम्हाला सर्व तुमच्या अटी मान्य आहेत. अमित म्हणाला, बाबा, मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही. घरातील राशन, लाईट बिल सर्व काही मी बघेन. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुषमाच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी लवकर उठली, घरकाम करू लागली. तेवढ्यात उषाताई मंदिरातून घरी आल्या. तेव्हा त्यांनी पाहिले की सुषमा किचनमध्ये काम करत होती. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि सुषमाला म्हणाल्या, अगं सुषमा, तुला कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तू लगेच काम करू नको. तू आराम कर, मी काम करेन. आणि तिने सासूकडे पाहिले आणि मनात म्हणाली की माझी किती काळजी आहे यांना. मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला. याचा आता सुषमाला पश्चाताप होऊ लागला. ती म्हणाली, सासूबाई, ठीक आहे, तरी सुषमाला तिच्या सासूबाईची प्रत्येक कामात मदत करत होत्या. अमित सुद्धा आता त्यांच्या वडिलांकडून एकही रुपया घेत नव्हता. व्यवस्थित घर चालवत होता. मुलगा आणि सुनेमध्ये बदल झालेला पाहून उषाताईंनी विष्णूजी यांना म्हणाल्या, आपला मुलगा हा रस्ता चुकला होता. त्याला त्याची चूक समजली, यासाठी देवांचे खूप आभार मानते. तेव्हा विष्णूजी म्हणाले, अगं उषा, तसे नाही. सुषमा आजारी पडली होती तेव्हा त्याला आपली खूप गरज पडली आणि तेव्हाच त्याला त्यांच्या संकटामध्ये आई वडिलांची किंमत कळली. काहीही पण म्हण, दोघा नवरा बायकोमध्ये आता खूप चांगला बदल झाला आहे, हे नक्की. असंच दोघांनी सुखाचा संसार करावा. याशिवाय आपल्याला तरी काय हवे आहे, बरोबर ना मित्रांनो? तर कधी कधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. थोडेसे स्वार्थी वागावे लागते, बोलावे लागते. कारण आजकालची लग्न झालेली जी पिढी असते, काही मुले असतात, त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आई वडिलांना गृहीत धरतात. मुले जर बायकोसमोर आई वडिलांना अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्यांचे बोलणे ऐकून अपमान करतात, सासू सासऱ्यांना त्रास देतात. हे खूप चुकीचे आहे. आजच्या युगामध्ये ही गोष्ट सत्य आहे. जर तुमच्याजवळ पैसे आहेत तरच तुम्हाला इज्जत आहे, नाहीतर जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारत नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा, कारण पैशाच्या जोरावरच तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य घडवू शकता, स्वाभिमानाने जगू शकता. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.